ये दोनों टीमों के बीच में विष्णु से ठाकुर स्मृति चषक अकुर्ली के टूर्नामेंट के ऊपर देखिए वाकड़ी के मैदान के ऊपर बिग फाइट मुकाबला हुआ था जब भलाई बादवट टीम ने बाजी मारा था, लेकिन आज देखिए टेमुली टीम अभी भी एक मुकाबला जीत कर आए हैं। कानपल्ली एमआईडी से तलोजा और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है यहाँ पर से 3 चौके की मदद से देखिए 13 रन है और कितनी अच्छी शुरुआत देखिए यहाँ से, जितना भी तारीफ किया जाए यहाँ पर से आदित्य भोर के उतना ही कम। इस सीजन देखिए बात करेंगे ना, आदित्य ने बहुत सारा एकदम इनफॉर्म बल्लेबाज है भाई, गेम चेंजर इनिंग्स है। और इस बार भी देखिए यहाँ पर ट्राई किया, यहाँ पर अच्छा फील्डिंग रहा, हल्की सी गेंद हाथों से निकला यहाँ पर से, एक रन आता हुआ यहाँ से देखिए बात करेंगे पूरी नटराज देखिए बात करेंगे क्रीड़ा मंडल से नावा देखिए यहाँ से एंजॉय लेते हुए। और जब भी देखिए नावा में प्रतियोगिता रहता है ना, एकदम से देखिए बात करेंगे शान सोरस और एंजॉय के साथ है, बैंड भी बजता है, बाजा भी बजता है, धमाका भी होता है। और फर्स्ट नाइट का देख लीजिए उद्घाटन और आखिरी नाइट है, मजा खूब आएगा भाई। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 14 रन और गेंदबाज फिर एक बार तैयार। ओ ये चलिए भाई यहाँ पर एवी डिविलियर्स के अंदाज में देखिए यहाँ से खेला 360, यहाँ पर झलक भी था और फलक भी था और ये बैटरी कुछ अलग ही था भाई यहाँ से, खास करके मनीष पाटिल के बल्ले से 6 रन। क्या शुरुआत यहाँ पर सुदर्शन जी, लाजवाब, जितनी तारीफ किया जाए उतना ही कम है। और दोनों देखिए बात करेंगे भिवंडी से टीमें एक दूसरे की ताकत कमजोरी को अच्छी तरह से जानते हैं, लेकिन रायगढ़ उल्लुआ नोट नावा की नगरी में एक तगड़ा फाइट है। करेश अब देखिए स्लोर के नकल के ना कहते ना, नकल के लिए अकल की जरूरत होती है, लेकिन थोड़ी अकलमंदी से काम ली, लेकिन अंतिम गेंद के ऊपर लिया यहाँ से। तब तक बल्लेबाजों ने अपने काम को बड़ी अच्छी तरह से निभाते हुए और पहला ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए बगैर किसी नुकसान से अंपायर बैटिंग वाली टीम है व्हाइट के लिए यहाँ से। चलिए भाई यहाँ पर बैटिंग वाली टीम ने देखिए व्हाइट के लिए यहाँ पर उन्होंने चैलेंज कर दिए, अंपायर कॉल सेफ है गेंदबाज। चलिए बात करेंगे यहाँ पर डिसीजन अभी भी देखिए यहाँ से पेंडिंग, थोड़ा सा वेट होता हुआ यहाँ से। और सेफ यहाँ पर देखिए जो अंपायर कॉल था यहाँ पर ओवर कंप्लीट है यहाँ से और रिबो अनसक्सेसफुल रहा। दोनों टीम ने देखिए यहाँ से बात करेंगे रिबो गवाए हैं। तो चलिए बात करेंगे, दोनों टीम ने रिबो गवा दिए और पहला ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए यहाँ से बात करेंगे 20 रन बना है और बगैर किसी नुकसान से यहाँ पर चलिए यहाँ पर टेमुली टीम वक्त ज़्यादा मत लीजिए, फील्डिंग लगाइए। देखिए यहाँ से पहले ही वक्त ज़्यादा हो चुका है, बड़ा अच्छा लगेगा, माहौल थोड़ा अभी भी बना हुआ है यहाँ से। और देखिए आजकल क्राउड देखिए रॉकस्टार बात करेंगे ना, रात 3-4 बजे तक जागना पसंद नहीं करते हैं, क्योंकि पहले लोग थे दीवाने, अब लगे हैं कमाने। उद्देश्य बरोबर ना, क्योंकि आजकल नौकरी जॉब बिजनेस इस सब लेकर चलना पड़ता है। बड़े बड़े खिलाड़ी भी सही बताए रॉकस्टार
लेकिन रॉकस्टार बात करेंगे आज के वक्त में, हम किसे कम नहीं मान सकते हैं। जो पेड़ फल भी नहीं देता है वो छांव देता है भाई। जब कोई खेल बड़ा या छोटा नहीं होता है तो खिलाड़ी कैसे बड़ा छोटा। हमारे मोतीराम दादापुर की बात करेंगे, शायद जिक्र उस दिन भिवंडी में हो रही थी, कोई एक गेंदबाज आया उनके जिक्र बनाए कि ये मोतीराम भूर हैं भाई, डायरेक्ट विकेट टू विकेट गेंदबाजी करते हैं। देखिए स्वर्गीय रतन ट्रॉफी में बेस्ट गेंदबाज से नवाजे गए थे। 3 टूर्नामेंट वाकलैंड टीम ने वहां पर 3 मैचेस जीते हैं। तर नटराज क्रिकेट संघाचा चलता फिरता कम्प्युटर सुनीलभाई मात्रे महासचिव
मुनीमजी यावा आपण जरा स्टेजशी संपर्क साधा.
अकॅडमी मध्ये तिचा आपण सातत्याने क्लास, तिथे मास्टर देखील आपण पाहतो तिचा, आणि तिचं नेहमीच दमदार आगरी कोली परंपरा नृत्य तिचं आपण पाहतो. असे भरपूर संगीत आहेत की त्याच्यामध्ये तिने नृत्य आपलं सादर केलंय. मग आली दिवाळी, बैरी देवी दिवाले गावची, बंधू माझा नेहाला आयलाय गौरी गणपतीचे सणाला, पप्पा मला हँडसम हजबंड हवा, असे अनेक करताना गाण्यांमध्ये तिने आपलं नृत्य सादर केलं. तिचा सन्मान करूया मित्रांनो या स्पर्धेच्या वतीनं. मी संपूर्ण आमच्या नटराज कला क्रीडा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपल्या गावची लाडकी सुकन्या आगरी कोली परंपरा जपणारी सिया विशाल पाटील हिचा आपण सन्मान या स्पर्धेच्या वतीनं करूया. एकच वादा आमचा शैलेश दादा अध्यक्ष, दमदार उपसरपंच यांना विनंती करतो, नवनाथ भाई आपण यावं. त्याच्यानंतर आमचे भूषण असतील, अमाबाई असतील, सर्व या चलता फिरता कम्प्युटर आमचे संतोष भोईर असतील. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकाल मित्रांनो मुनीमजी यावं, महासचिव आपण देखील यावं, आर्यन आपण देखील यावं. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो हो जाऊ द्या. आपल्या नाबेगावची आगरी सुकन्या विशाल सिया विशाल पाटील हिचा सन्मान या आयोजकांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहताय. डीजे तर आपण या ठिकाणी पाहू शकाल सिया विशाल पाटील हिचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहतो. ती महाराष्ट्राची आपली लाडकी सुकन्या, नाबेगावची लाडकी सुकन्या हिचा हा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण या ठिकाणी पाहतो. मित्रांनो सर्व जे आपण संगीत, आली दिवाळी, मग पप्पा मला हँडसम नवरा हवा, बंधू येईल न्याला गौरी गणपतीचे सणाला, असे भरपूर जे संगीत आहेत तिच्यामध्ये तिचा आम्ही नेहमीच नृत्य पाहिलाय. आणि नावागाव म्हटल्यानंतर ही कलांची भूमी, आई गावदेवीचा नेहमीच आशीर्वाद या गावावरती राहिलाय. पहिल्यांदा आपण पाहू शकाल हॉकबेट आयर्लंड या ठिकाणी हे नाव होतं. हे तुम्ही जे मैदान पाहताय मित्रांनो ते एक खाडीचा भाग होता. आणि भूषण भोईर यांची भाची चला फिल्डिंग लगेचच लावून घ्या टीम भादवड क्रिकेट संघाने मॅच ऑन. तत्पूर्वी आपण सिया विशाल पाटील हिचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहतो. प्रवीण सर जैसे टाइमिंग समय यहाँ पर समय देखिए, अब टाइमिंग को देखिए यहाँ अच्छी तरह से मद्देनजर रखना होगा. नेक्स्ट मॅच धारावी टीमचे कॅप्टन आणि वाकलनचे यावं. वाकलनचे कॅप्टन आलेत, धारावी संघाचा कॅप्टन लगेच टॉस करण्यासाठी यावं. तो चलिए चलेंगे मैच की तरफ, जहाँ पर बात करेंगे पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ है, 20 रन बना है. सेकेंड ओवर में देखिए गेंदबाजी आते हुए हरीश मलावकर देखिए गेंदबाजी में आते हुए. ओह पहला गेंद देखिए यहाँ से सेकेंड ओवर का मिड ऑफ को हटाकर देखिए लॉन्ग ऑफ तैनात किया गया यहाँ से, जब तक गेंद को रोका जाता. ओह माय गॉड यहाँ पर गलती हो गई भाई, यहाँ से ना करते प्यार में कर गई. और मैच देखिए थोड़ा ब्रेक के बाद जैसा शुरुआत हुआ और तैसा देखिए रन आउट. और ऐसा मुकाबला देखिए बात करेंगे 2022 T20 वर्ल्ड कप में हुआ था, क्योंकि बारिश के कारण जो हिंदुस्तान बांग्लादेश के बीच मुकाबला था, मैच रुका था. उसके बाद जिसे मुकाबला हुआ था, लिटन दास का रनआउट मैच में देखिए वापसी दिलाते यहाँ से. और यहाँ देखिए बात करेंगे केएल राहुल का डायरेक्ट हिट था यहाँ से.
लेकिन यहाँ देखिए आउट होने वाले बल्लेबाज की बात करेंगे। आदित्य भोईर देखिए बात करेंगे, एक सेट बल्लेबाज है। प्रवीण सर देखिए बात करेंगे, अच्छे बल्लेबाजी कर रहे थे, 3 चौके से यहाँ पर है। और पहला ओवर में देखिए ताबड़तोड़ बल्लेबाजी, लेकिन यहाँ पर दोनों बल्लेबाज के बीच में देखिए तालमेल के कारण देखिए पर विकेट गिरा। कहते ना मुकद्दर में लिखी अंजाम किसको पता है, लेकिन शिक्कत से पहले हार मान लेना, ये देखिए भादवा टीम अब दिखा रहा है यहाँ से। चलिए गेंदबाज देखिए हरीश फिर से एक बार तैयार, न्यू बैटर की बात करेंगे तो यहाँ से चलिए तौसीफ से देखिए नॉन स्ट्राइक पर है। अल्ताफ से के भाई देखिए ऐसे अच्छे घातक फॉर्म से गुजरते हुए, और ये चलिए भाई मनीष पाटिल है, और थोड़ा सा जख्म पर देखिए मरहम लगाते हुए 4 रन। चलिए हमारे नन्हे मुन्ने थोड़ा सा शांत रखिए, शांत थोड़ा सा पर कमेंट्री बॉक्स पर होता है यहाँ से। हाँ बात करेंगे तो निश्चित रूप से इनके यहाँ पर लकी ड्रॉ इंतजार वेट देखिए वाइट का हिसाब एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ से। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 26 देखिए 26 रन। और मनीष पाटिल देखिए बात करेंगे यहाँ से थोड़ा सा निराश हो भी अपने आप से थे यहाँ पर, क्योंकि जो आदित्य भोईर के साथ उनका जो तालमेल है थोड़ा सा रनिंग बिटवीन देखिए दोनों बैटर्स एक ही तरफा हो गए यहाँ से। हल्की सी छोटी रनअप के साथ साथ आखिरी समय में देखिए बात करेंगे बहुत बढ़िया कंधों का इस्तेमाल करते हुए यहाँ से, और लाजवाब देखिए विकेट बात करेंगे, पाटा विकेट है एकदम से देखिए गेंदबाज को भी मदद मिल रहा है, लेकिन मुझे लग रहा है विकेट थोड़ा सा लंबा शायद है 26 या 27 का, और जिसके कारण देखिए बैटर को भी टाइमिंग करने का मौका मिल रहा है। बहुत सारे देखिए जाकर देखोगे छोटे मैदान के साथ साथ जहाँ विकेट है छोटा मिलता है तो तभी के बल्लेबाज के लिए उतना समय नहीं रहता है जिस रफ्तार गति से गेंद आता है। और स्लोअर गेंद देखिए इस बार फंसे थोड़ा सा जगह से खड़े खड़े अक्रॉस द लाइन खेल गए यहाँ पर से। तौसीफ शेख देखिए बात करेंगे यहाँ से, बहुत बढ़िया देखिए अच्छी शुरुआत यहाँ पर देखने को मिला है, लेकिन करिश मात्रे थोड़ा सा महंगे साबित थे। लेकिन उसके बाद हरीश मालोकर देखिए बात करेंगे, भला एक चौका लगा है लेकिन उसके बाद कर देखिए गिरकर अपने आप को संभाले। इस बार भी देखिए अक्रॉस द लाइन खींच कर मारना चाहते थे यहाँ पर से, मिड विकेट बाउंड्री लाइन पर है, देखिए लॉन्गन बाउंड्री लाइन पर है, लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन पर रखा है, लॉन्गन को थोड़ा सा टिप काउ कॉर्नर पर रखा है, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले की बात करेंगे सेकेंड ओवर है जहाँ पर 3 फील्डर बाहर हैं और बाकी के देखिए फील्डर डायरी के अंदर हम देख सकते हैं। 60 पॉइंट गली यहाँ पर कवर भी देखिए अंदर रखा गया यहाँ पर से। अब देखिए थोड़ा सा एक फील्डर मिड ऑन लेकर आ जा रहा है यहाँ पर, हाँ नजदीक देखिए मिड ऑन रख रहे हैं, मिड विकेट को अब रखते हुए। और स्क्वायर लेग देखिए बात करेंगे खास करके मनीष पाटिल के लिए थोड़ा सा अलग फील्डिंग का सजावट करते हुए। और उसके बाद देखिए उन्होंने इरादा बनाया भाई स्विच हिट रिवर्स शॉट है, कहते ना जिंदगी में रिस्क ना लेना सबसे बड़ा रिस्क है, और रिस्क लिया और चौका भी लिया। चलिए कोई बात नहीं, सिखाना था थोड़ा सा मुझे लग रहा है शायद है टेक्नोलॉजी है, कुछ है गाने देखिए सेटिंग करते हुए यहाँ पर खास करके स्क्रीन पर सॉन्ग के साथ साथ है वो वीडियो क्लिप आपको दिखाया जा रहा है। टीम का स्कोर पहुंचा है और 32 रन 2 ओवर कंप्लीट है यहाँ से। और भादवा टीम देखिए बात करेंगे थोड़ा सा यहाँ पर माफी चाहेंगे, आपको कहना ये चाहेंगे कि थोड़ा स्पीड अप कीजिए, थोड़ा जल्दबाजी कीजिए, चर्चा करिए कोई बात नहीं, लेकिन समय थोड़ा कम खर्चा करिए। और बल्लेबाज आप भी रेडी एक्शन में रहिए, बहुत देखिए रात हो चुका है, भले ही हम पिछले 2-3 महीने से छुट्टी में हैं, लेकिन कई ऐसे देखिए हमारे अंपायर हैं, खिलाड़ी हैं, आयोजन करताओं हैं जिन्हें सुबह जॉब नौकरी बिजनेस देखिए यही बातें मैं इस सीजन में लगातार बताते आ रहा हूँ कि पहले हम थे दीवाने अब लगे हैं कमाने। कहीं आपके देखिए समर्थक भी बात करेंगे ना जो क्राउड मैदान पर जुड़े हैं उसमें भी देखिए बात करेंगे, आने वाला देखिए छुट्टी का दिन नहीं रहता है, खास करके आजकल संडे में भी ड्यूटी जाना पड़ता है शिफ्ट के हिसाब से जो रहता है। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 32 रन। मोतीराम दादा आइए वीआईपी डैश में तशरीफ रखिए। मोतीराम दादा फिर बात करेंगे तो एक लेजेंड खिलाड़ी, और आज भी देखिए उनके स्वभाव है जो मैं पिछले 12 साल से कमेंट्री करते आ रहा हूँ, बिल्कुल से कहते ना कि आशिक बनता है इसके से, लेजेंड बनता है रिस्क से, बहुत सारे सीखने वाली चीज़ें।
ना किसी टूर्नामेंट में, ना किसी मैदान के अंदर, ना मैदान के बाहर कभी भी ना उन्होंने बहस किए, ना अपने खिलाड़ियों से, ना कोई आयोजनकर्ताओं से, ना कभी जल्दी आते तो सामने वाली टीम के लिए पेनल्टी भी मांगते हैं। बहुत अच्छे देखे इन खिलाड़ियों ने बहुत कुछ टेनिस क्रिकेट में छोड़ कर जा रहे हैं। इंजरी रहे कई कारण से टीम में जुड़ नहीं पा रहे हैं। ओ ये चलिए ऊंचाई ली है, थोड़ी सी लंबाई की कमी है, डीप कवर से फील्डर आते वो बैलेंस कितना अच्छा था भाई, वाह कमाल का कैच देखिए यहाँ से। फील्डर की जितनी भी तारीफ किया जाए, दैवत के फील्डर थे यहाँ से, इसलिए तो कहा जाता है भाई कुदरत ने हर किसी को हीरा बनाया है, जो जितना घिसेगा उतना चमकेगा। सूरज दादा पाटिल आपका स्वागत है मलंगड़ है, क्योंकि तेज अपडेटर्स सर पे देखिए बात करेंगे, ये वाकलन के देखिए इतने करीब है, चाहे ऑनलाइन लीजिए मैदान पर लीजिए, हमारे सूरज दादा पाटिल मलंगड़ वाड़ी देखिए बात करेंगे, एक अच्छे दोस्ती की दुनिया के दिलदार से हमेशा देखिए मनोबल बढ़ाते हैं खिलाड़ी के साथ साथ है। शुरुआत में देखिए हमारी लीजिए रॉकस्टार कमेंट्री को लीजिए, कमेंटेटर को भी बहुत मोटिवेशन देते हैं किरण दादा मात्रे देखिए, उनके साथ में केतन दादा आए तो उनसे गुजारिश करना चाहेंगे, आइए आइए आपका भी स्वागत है, क्योंकि आज इतने बड़े खिलाड़ी जीत भी आए तो आपसे भी गुजारिश करना चाहूँगा, क्योंकि बहुत सारे देखिए जीत लीजिए केतन लीजिए हमारे आज सिर्फ डम्बोली के सामने टेनिस क्रिकेट में एक बहुत बड़ी शान ठाने के बने हैं। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर 32 रन, और बुनकोड़ी 11 बुनकोड़ी टीम की बात करेंगे, जो आपके मेंटर्स लेजेंड खिलाड़ी हैं उनसे भी गुजारिश करना चाहेंगे आप भी तस्वीर रखिए, बहुत समय से आप वेट कर रहे हो निश्चित रूप से। नब्बे मुंबई से टीम देखिए यहाँ से बहुत सारी सीखने को चीज़ है यहाँ पर, खाली सिर्फ ही आपने मैदान के अंदर चौके छक्के लगाने से बड़े खिलाड़ी नहीं कहा जाओगे, बड़े खिलाड़ी के लिए बड़े मन दिखाना पड़ता है, आयोजनकर्ताओं का दिल जीतना पड़ता है आपको, ये सब चीज़ देखिए इन खिलाड़ियों ने दिखाते हुए। ओह करिश मात्रे देखिए यहाँ से एक जोशीले जिद्दी खिलाड़ी है भाई, यहाँ से इतनी आसानी से यह हार मानने वाले में खिलाड़ी नहीं है। और टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 33 रन यहाँ से। कहते ना वक्त बदल जाने के बाद है इंसान की निगाहें बदल जाती है, तो एकाक ओवर देखिए अच्छी होने के साथ साथ है फिर से मैच का हालत बदल जाती है। ओह इस बार देखिए 360 अंदाज में भाई, क्या टाइमिंग था भाई यहाँ से, और एलिवेशन भी क्या था भाई यहाँ से, हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई। दादा देखिए ठीक है वो भी तैयार हो चुके, मजा आएगा भाई यहाँ से। और उसके बाद फिर से एक बार खींच के मारा भाई यहाँ से, 13 का फूल 17 का माला, अरे झुकेगा नहीं साला, ठोको डीजे जिसका है बोलबाला। के कवर में मारा अपरा, थोड़ा हार्दिक का स्टाइल देखने को मिला, बैकफुट से पंच, ओहो मजा आ गया मनीष का छक्का को देखकर, जिसे कहते ना नाजुक नाजुक हल्की हल्की, भाई मनीष की क्या खूब बल्ला झलकी। ओ ये चलिए और अगेन अब करेश मात्रे बता रहे हैं भाई, भला ही आपने 2 छक्के लगा चुके हैं, लेकिन हम भी किसी से कम नहीं, बल्लेबाजी में जब आएंगे करेश इस तरह की बल्लेबाजी वो भी करते हैं, लेकिन दबाव डाला है भाई यहाँ से। इस ओवर में देखिए मैच को थोड़ा सा क्या खींच कर ले गए, टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 45 रन, लेकिन कहते ना रास्ता कितना भी साफ हो धूल होता है जरूर, और बैटर कितना भी बड़ा हो वो गलती होता करता है जरूर। और मनीष को बताया भाई अगर तू शेर है तो मैं भी भाई टेनिस क्रिकेट का बब्बर शेर।
चलिए टोटल की बात करेंगे। टोटल देखिए जाकर पहुंचे यहाँ पर 45 रन है, लेकिन अभी भी देखिए आने वाला 12 गेंद बचा यहाँ से। कुछ कहा नहीं जाएगा, कुछ कहा नहीं जाएगा भाई यहाँ से, क्योंकि आने वाली 12 गेंद बहुत कुछ बयां करेगी। लेकिन डगआउट तो ही चाहेगा भाई कि फूलों की दुकान खोल और खुशबू की व्यापार कर रहे हैं। सिंगल डबल के चक्कर छोड़ और चौके छक्के लगाकर दरिया पार कर रहे हैं। बात करेंगे यहाँ पर टीम बोले टीम देखिए, बात करेंगे आज खास करके दोनों टीम की अगर बात करेंगे भूमि इलेवन से देखिए भदवट टीम देखिए इस नाम से खेलते हुए, और दूसरी तरफ देखिए बात करेंगे मीत इलेवन से बप्पा मोरिया, बात करेंगे जैन टिम्बोली टीम है। और ये टीम में देखिए बात करेंगे सूर्य रतनबा ट्रॉफी में 12 की लौट देखिए बात करेंगे रायगढ़ बदलापुर भिवंडी, और उसमें देखिए 2 मुकाबला जीते हैं। और वही वाकलन टीम देखिए 3 मुकाबला जीते हैं। और खिंचकर मारा है कवर यहाँ पर करिश्मा मात्रे, उनके सर के ऊपर से खेला गया यहाँ पर से गेंद को देखिए जब तक रोक लिया जाता तब तक देखिए यहाँ से 2 रन आता हुआ। बैटर की बात करेंगे तो यहाँ से एक मनीष पाटिल का विकेट गिरा, लेकिन अब मोनीश दोनों भाई की जोड़ी देखिए यहाँ से खूब धूम मचाती है, एक बल्लेबाजी में एक गेंदबाजी में, लेकिन अच्छे ऑलराउंडर से। मनीष पाटिल की बात करेंगे गेंदबाजी में भी कमाल धमाल करते हैं, लेकिन मनीष की बात करेंगे वो बल्लेबाजी में। लेग बाई से देखिए रन आता हुआ, रन कैसे भी आए टीम के लिए एक रन बड़ा अहमियत रहेगा। यहाँ से टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 48 देखिए 48 रन तक पहुंचे। यहाँ से उलझन बहुत है, सुलझाऊं कैसे और अपनी टीम को अच्छा टोटल तक लेकर जाऊं कैसे, अपना यही सोच है दोनों टीम की यहाँ से। लेकिन आने वाले देखिए बात करेंगे अभी भी यहाँ से 10 गेंदें बची हैं, लेकिन से आखिरी 10 गेंद के अंदर से बैटिंग की बात करेंगे तो यहाँ से सादब शेख देखिए उनके साथ में यहाँ पर से सादब शेख, और इस बार देखिए थोड़ा खींचकर मारना चाहते थे, फील्डर दूर रह गए यहाँ पर। आता हुआ 4 रन देखिए यहाँ से। दोनों टीम का संघर्ष जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है। क्या बात है, क्या बात है। ये डीजे देखे हमारे श्रीकांत दादा, टीम का स्कोर 52 तक पहुंचे यहाँ पर। गेंदबाज देखिए प्रशिक बार तैयार से, बहुत बढ़िया फुल लेन देखे, लेकिन स्लोअर गेंद था यहाँ से। बल्ला थोड़ी जल्दी लेकर आए थे, अब कंट्रोल नहीं कर पाए। राजेंद्र सर कहा जाते हैं ना, जो इंसान खुद को कंट्रोल कर सकता है वो कुछ भी कर सकता है। लेकिन ये दोनों टीम ऐसा है ना भाई, समंदर की जैसा दोनों टीम की पहचान है भाई। ऊपर से खामोश रहते हैं लेकिन अंदर से तूफान, अंदर से तूफान। देखिए भिवंडी की टीम ये हर किसी को पता है, बड़े जिद्दी टीम रहते हैं, जोशीला रहते हैं, आखिरी गेंद तक हार नहीं मानते। यहाँ से 3 फील्डर भागे, लेकिन जब तक गेंद को रोक लेते। ये चलिए मुझे लगता है लकी ड्रॉ थोड़ा जल्दी करिए, ये बच्चे एकदम कमेंट्री बॉक्स में फायर हैं। लकी ड्रॉ का इंतजार में है निश्चित रूप से। और स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 55 रन देखिए यहाँ पर। बहुत बढ़िया देखिए साझेदारी बनते जा रहे हैं, भला ही विकेट गिर रहे हैं लेकिन औसत एवरेज पकड़ कर देखिए बल्लेबाजी कर रहे हैं। कहते हैं ना किस्मत में। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 55 रन और स्ट्राइक पर देखिए आते हुए बैटर्स मोनीश पाटिल की बात करेंगे यहाँ से। मोनीश देखिए अच्छे गेंदबाज हैं, डेट ओवर में भी बढ़िया गेंदबाजी करते हैं टीम के लिए। इस बार देखिए अक्रॉस द लाइन स्लोअर गेंद था, यहाँ से डायरेक्ट हिट है, मुश्किल बना सकता था लेकिन बाल बाल बचते हुए लेग बाय से एक रन आता हुआ यहाँ से। कमाल की वापसी भूषण मात्रे देखिए यहाँ से। कहते ना किस्मत हमारे हाथों में नहीं होती, लेकिन से मेहनत हमारी हाथों में होती है। जॉन्टी देखिए हम देख सकते हैं निश्चित रूप से थोड़ा सा गुप्त चर्चा चलता हुआ यहाँ से लकी ड्रॉ। अगला देखिए साइकिल स्पोर्ट साइकिल बच्चे देखिए हमारे एकदम वेट इंतजार में यहाँ से। और हर रात देखिए एक लकी ड्रॉ हम देखते हैं। और टीम का स्कोर देखिए बात करेंगे 56 पर 3 विकेट खपाए हैं, लेकिन आने वाला 6 गेंद आने भला देखिए अभी भी 6 गेंद बचा है यहाँ पर। यही तो बात हमने छेड़ा भाई, किस्मत हमारे हाथों में नहीं होती लेकिन मेहनत हमारी हाथों में होती है, और मेहनत से ही किस्मत बनती है। लेकिन देखते हैं यहाँ से राजेंद्र सर कहा जाता है कि जो हमारी किस्मत नसीब में नहीं था वो मिला नहीं, लेकिन अगर मेहनत रहेगी तो फिर किस्मत भी बदल जाती है। डिनर के बाद देखिए हमारे वैभव भूपी सर हरिग्राम इस वक्त आते हुए, लेकिन अंतिम 6 गेंद बचा हुआ यहाँ पर से। कहते ना किसी को हराने के लिए अपने आप को जीतने के लिए लड़ो।
किसी को हराने के लिए नहीं भाई, अपने आप को जीतने के लिए लड़ो यहां से। अगला मैच में देखिए एक तगड़ा फाइट है, 4 ओवर देखिए बना यहाँ पर 56 रन। व्हाइट कैच अब देखिए एक्स्ट्रा से 1 रन आता हुआ यहाँ से, एक एक्स्ट्रा रनों से देखिए यहाँ से टोटल आगे बढ़ता हुआ यहाँ से। बहुत बढ़िया देखिए यहाँ से। कहते किसी का नाक में हीरा किसी के कान में हीरा, मुझे उससे क्या लेना देना है भाई यहाँ से। एक नटराज ट्रॉफी देखिए इस वक्त चलता है सबसे हीरा, एक बहुत बड़ा। ओ मनीष के पल्ले से देखिए ऊंचाई ली और लंबाई भी लेता हुआ वाना वाना। बहुत बढ़िया देखिए यहाँ से डीजे मास्टर भी देखिए यहाँ से 12 बज चुका है निश्चित रूप से यहाँ पर लकी ड्रॉ जिसकी तैयारी हो रही है। मला जाऊं दे घरी। तो यहाँ से टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया 13 रन। मोनिश पाटिल के बल्ले से देखिए, कहते ना किसी की मीठी बोल है तो किसी के दिल में झोल है, और ये दुनिया भी गोल है, ये बंदा का हमेशा डबल रोल है। कहते हैं ना जो खिलाड़ी आज का काम आज सही समय में कर लेता है, और राजेंद्र सर वो कल भी राज करता है। व्हाइट का जब देखिए एक्स्ट्रा से 1 रन आता हुआ यहाँ से, एक्स्ट्रा रन देखिए थोड़ा सा आगे लेकर जाएगा यहाँ पर से। खोल स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ से 64 देखिए 64 रन बनाए यहाँ से, लेकिन अभी भी देखिए 5 गेंद देखिए यहाँ पर बचा यहाँ पर, लेकिन आखिरी 5 गेंद है। प्रशांत के ऊपर देखिए फिर से एक बार वार, इस बार भी देखिए 6.5 कवर के ऊपर से डीप कवर को चीरता हुआ भाई यहाँ से, और उसके साथ नो बॉल भाई यहाँ से। झलक भी था और फलक भी था, और ये बैटरी कुछ अलग ही था भाई यहाँ पर। मोनिश पाटिल के बल्ले से 6 रन और अगला गेंद प्रीत। सन्माननीय दीपेश ठाकूर शिवाजीनगर यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। चलिए बहुत बढ़िया देखिए पर फ्रीट रहेगा, अगला गेंद देखिए पर है, और मुश्किल बनाते हुए यहाँ से देखिए मोनिश पाटिल का इनिंग देखिए 5 गेंद पर 15, और टीम का स्कोर को देखिए पहुंचा दिया यहाँ से 71 रन है। कहती ना विरासत से तय नहीं होगी सियासत की फैसले, उड़ान तय करेगी भाई आसमां किसकी होगी। अभी तक तो देखिए बात करेंगे उड़ान अच्छे भर रहे हैं मोनिश पाटिल है, लेकिन जब सेकेंड इनिंग में आएंगे भाई बात हुआ टीम के तुरंत है, लेकिन उनके सामने देखते हैं कितना बड़ा टारगेट रहेगा यहाँ से। बहुत कुछ बयां करेगा यहाँ से आखिरी की बची हुई गेंद देखिए, हेलीकॉप्टर सीधा स्ट्रेट यहाँ पर देखिए, आलू ही आलू नहीं हम टमाटर का चटनी भी खाएंगे। रोहित विराट छोड़िए भाई यहाँ पर MS धोनी के जिसे चौका उड़ेंगे 4 रन। देखिए यहाँ पर रिवर्स खेलने गए थे, यहाँ से सीधी बल्ले से इतनी अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, न जाने मुझे पता ही नहीं क्यों मूड बदले यहाँ से। नहीं अक्सर होता है भाई, अक्सर होता है। कहते ना दिन भर में अब इडली डोसा कितना कुछ भी खा लो भाई, लेकिन वड़ा पाव खाना पसंद करते हैं यहाँ से। कितनी भी सीधे बल्ले से रन बना लें, रिवर्स खेलना एक पसंद करते हैं यहाँ से। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 76 रन है। कितना रुकावटें आती है सफलता की राहों में, ये कौन नहीं जानता, फिर भी वो मंजिल पा ही लेता है जो कभी हार नहीं मानता। और आज देखिए जितनी भी टीम है कोई किसी से हार मानने को तैयार नहीं रहेगा भाई। अगला मैच रॉकस्टार क्या वाकलन धाराओं के बीच में रहेगा, हाँ देखिए वही तो दोनों के बीच में रहेगा, तैयार रहिए। ये देखिए आखिर में एक मोनिश पाटिल की बात करेंगे रिवर्स, उसके बाद स्ट्राइक है,
यहाँ पर मिला यहाँ पर सादाब को, लेकिन उसके बाद देखिए सादाब का विकेट गिरता हुआ। आठ कर देखिए बात करेंगे टीम के मास्टरमाइंड खिलाड़ी। देखिए इस वक्त उतरते हुए मैदान पर हैं, कभी ऊपर कभी नीचे हट डाउन पर ये बल्लेबाजी करना पसंद करते हैं। परेश गोराटकर कहा जाए ना, ये कैसा खिलाड़ी है राजेंद्र सर है ना, ये सूरत दिखता है ना मुहूर्त दिखता है, ये हमेशा टीम का जरूरत दिखता है। और जब टीम की बात करेंगे खिलाड़ी, प्रमुख खिलाड़ी हो या युवा खिलाड़ी हो, जब अच्छे टच में रहते हैं उन्हें हमेशा कहते हैं अब आगे चलो हम पीछे हैं। परेश गोराटकर इनका नाम है भाई यहाँ से। और देखते हैं अब अंतिम देखिए बात करेंगे, 2 गेंद बचा है भाई सक्सेस पाने के लिए, एक्शन की जरूरत है। अब बादवार टीम देखिए बात करेंगे भूमि 11 से, थोड़ा सा एक्शन में आइए। क्या मोनिश का नॉन स्ट्राइक पर जाना, थोड़ा सा टीम के लिए कुछ और रन जोड़ना ये कठिन हो रहा है यहाँ पर से। कहते ना खुद को मेहनत में फ्राई करो, कोशिश एक बार नहीं भाई बार बार करो, कामयाबी भी खुद आपकी कदम चूमेगी, लेकिन कॉन्फिडेंस लेवल थोड़ा सा हाई करो। यहाँ पर परेश गोराटकर ने ऊंचाई भरी है भाई, लंबाई की कमी रह गई भाई यहाँ से। कहते ना रात 12 बजे के बाद शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था। यहाँ से परेश गोराटकर का छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था। तर चला धारावे क्रिकेट संघाचे कॅप्टन या वाकलन संघाचे कॅप्टन एकाने आले, तत्पूर्वी आपण लकी ड्रॉ या ठिकाणी ओपन करूया। आजच्या रात्रीतील 4थ्या रात्रीतील सायकलचा विजेता कोण होईल? 7 रात्रीमध्ये 7 सायकल आपण या ठिकाणी पाहतो आणि आजच्या रात्रीतील भाग्यवान लकी ड्रॉचा विजेता सायकलचा मानकरी कोका हलवा पहिले, 20 पहिले हलवा खोका सारा पूर्ण हे करा, चिट्ट्या हे करा, बॉक्स पूर्ण हे करा, बॉक्स उचल डायरेक्ट। चला आपण लकी ड्रॉचा मानकरी आजच्या रात्रीतील तर भाग्यवान लकी ड्रॉ विजेता ठरलाय। थांब डीजे 1 मिनिट, दाखव ना, डिंपल भोईर, डिंपल निलेश भोईर लकी ड्रॉची या ठिकाणी मानकरी ठरले। डिंपल याबा एक महिन्यात आपण 30 दिवस मॅचेस ठेवले तर लहान पोरांचं सर्व खुश होतील, कारण बाकी पोरं थोडीशी नाराज होत आहेत। हे प्रत्येकाला सायकल मिळते। तर डिंपल यावा आपण लगेचच, डिंपल निलेश भोईर बघा, शैलेश पाटील एकच वादा, आमचा शैलेश दादा विद्यमान उपसरपंच आणि नटराज कला क्रीडा मंडळाचे विद्यमान अध्यक्ष, या ठिकाणी आपण डिंपलला सोबत घेऊन येत असताना ही सायकल तिला मिळाली आहे। तर चला धारावे मचिंद्र स्मृती धारावे संघाचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावा। जर आपण आला नाही टॉस बॉक्स मध्ये बॉल डिलिव्हर झाला तर मात्र टॉस विनिंग कॅप्टन वाकलन संघाला दिला जाईल, सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। भूमी 11 बादवड, तर भूमी 11 बादवड क्रिकेट संघ आपण या ठिकाणी पाहताय। जगन्नाना यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण डिंपलला पाहताय, जे आजची लकी ड्रॉ भाग्य विजेता ठरली आजच्या रात्रीतील। अभिनंदन डिंपल, निलेश भोईर यांची सुकन्या खुश आहे मित्रांनो, आज तिला सायकल मिळाली।
बाबू खुश आहे ना? सायकल चालवशील? कशी चालू दाखव. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो डिम्पल साठी. ही ठरली आजची लकी विजेता. चला आता बाकी बच्चा कंपनी. आता आपण उद्याच्या रात्रीची वाट पाहू. वन ड्रीम कॅप्टन सचिन नाईक या ठिकाणी आपण पाहू शकाल. आणि ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा. तर निलेश भोईर साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करतो. तर टॉस करण्यासाठी इथे आपण आमंत्रित करूया दोनों सिनियर खेळाडू मित्रांनो पाहू शकाल. एकीकडे ना दांडा ना शेंडा डायरेक्ट बुंदा मोतीराम भोईर वाकलन आणि एकीकडे आपण पाहू शकाल मुझे परताव देने वाले सचिन. वन टीम वन ड्रीम. तर बघा आमच्या नावे गावाची ही लाडकी सुकन्या HNN अकॅडमी वाशी अग्री कोली परंपरा जपणारी. प्रथमतः आम्ही दोन्ही कॅप्टनला माहिती देतो. सचिन आज आपण पाहतोय बंधू येईल ग मला माहेरी न्यायला गौरी गणपतीच्या सणाला. त्याच्यानंतर आली दिवाळी पप्पा मला हँडसम नवरा पाहिजे अशा भरपूर गाण्यामध्ये तिचं नृत्य आपण पाहतो. आणि तुमच्याच वाशीमध्ये HNN अकॅडमी तिथे आगरी कोली परंपरा संगीत त्या नृत्य ती नेहमीच त्या ठिकाणी आपलं सादर करत असते. तिथे कला अकॅडमी देखील आहे. तिथे तिचं आपण प्रदर्शन नेहमी पाहतात. तर तिच्या शुभास्ते आज आपली सुकन्या नावेगावची येस सिटीज टेल्स अभिनंदन. वन टीम वन ड्रीम मच्छिंद्र स्मृती धारावे संघ थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. सामना देखील थोडासा लेट सुरू झाला. भरपूर दूरचे संघ होते. परंतु आल्यानंतर काय सांगशील या स्पर्धेबद्दल? आयोजन तर खूप छान आहे कारण की सर्व बाजूनी प्रेक्षकांची गर्दी आहे. तर आयोजन तर खूप छान आहे. टॉस जिंकला. किती महत्वाचा टॉस होता समोर वाकलन संघ ताकदीचा? टॉस काय इम्पॉर्टंट राहत नाही कारण की मला वाटते नाईट स्पर्धेमध्ये काय पण होऊ शकतोय. निर्णय क्षेत्ररक्षण करू. एनी चेंजेस ऑफ दिस टीम? नाही सेम सेम. बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील. दांडा ना शेंडा डायरेक्ट मुद्दा. आपण टॉस जिंकला असता तर कुठल्या निर्णयाला जास्त प्राधान्य दिलं असता? मला तर वाटतं इथल्या मॅचेस बघून कुठले मॅचेस झालेले मी बघितले ना त्यामुळे आम्ही बॅटिंगच केली असते. कसं वाटलं आयोजन आज? नटराज कला क्रीडा मंडळ प्रत्येक वर्षी एका संघाला 5 वर्षातून मान मिळतो. खूप सुंदर आयोजन आहे आणि ते खेळण्याची संधी दिली त्याबद्दल रोहन आणि त्याच्या कमिटीचे नक्कीच आभार मानतो. बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील. वाकलन विरुद्ध दारावे नेक्स्ट मॅच. टॉस कॅप्टन दारावे आणि डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. तुम्ही पाहताय भूषण यांची सुकन्या सायरा. सायरा तुला आवडते या मॅचेस? पप्पा खेळतात का? चला बेस्ट ऑफ लक. तुलाही शुभेच्छा असतील कारण मॅच ऑन आहे तितकीच महत्वाची. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच रॉकस्टार. चला मॅचकडे आता वळूया आपण. करायचं ते या मॅचमध्ये विजयासाठी अगदी बघितलं तर भूमी 11 भादवड या टीमला 77 77 आणि पहिल्या बॉलवर आले सिंगल. ओय क्लीन बॉल. इथे दांडी गोल केली. फलंदाज बाद होत आहेत. पहिला धक्का बॅटिंग करत असताना अगदी मिळे भादवड टीमला. भोईर यांना आपण बघतो. अध्यक्ष साहेबांना खरं तर भरपूर मेहनत आहे. भरपूर एन्जॉय त्यांनी केलाय. सगळ्यांनी एन्जॉय केलंय. हे क्रिकेट हे स्पर्धा आणि हे संपूर्ण आयोजन जेवढे मेहनत केले तेवढे एन्जॉय तर व्हायलाच हवं यात मात्र शंका नाही. परंतु आता उपवास चालू होत्या भरपूर जणांचा कारण आता महाशिवरात्री आणि सगळ्यांना भरपूर शुभेच्छा महाशिवरात्रीच्या. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. पहिला विकेट गेलाय. अगदी स्वस्तामध्ये परतावं लागले. खेळाडू मिलिंद मात्राच्या खेळीचा अंत झाला. ते क्लीन बोल्ड झाले आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये प्रशांत बॅटिंगसाठी. वेदांत पाटील जो बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतो. एका बाजूला मीत 11 बाप्पा मोरिया जय हनुमान टेंबिवली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळणारा भूमी 11 भादवड यांच्यामधील द्वंद्व युद्ध अतिशय चांगली राहिली. स्पर्धेचं संपूर्ण सत्र अगदी 7 रजनीमध्ये चाललेली ही अगदी 28 तारखेची सगळ्यांना प्रतीक्षा आता लागली कारण मेगा फिनाले आणि त्यानंतर अगदी
5 वर्ष प्रत्येक आयोजकांना आणि प्रत्येक आयोजनाला वाट पाहावी लागते. ज्या पद्धतीनं महाकुंभमेळा लागलाय तशाच पद्धतीनं ही स्पर्धेचं आयोजन आपण नावे नगरीमध्ये बघतो. भव्य दिव्य क्रीडांगण मोस्ट सक्सेसफुल राहिले. 3 बाईक या स्पर्धेमध्ये. दररोज एक लकी विजेता. प्रेक्षकांना अगदी बायसायकल. वेगवान बॉल राहिला. स्पीड जनरेट करत असताना आपल्या मनगटामध्ये असलेली ताकद झोकून दिली वेदांत पाटीलने या बॉलवर आणि इथे आले डॉट बॉल. महत्वाची मॅच आहे. सुरुवात तुम्हाला चांगली करावी लागेल. 77 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. रेकॉर्ड रन रेट जवळपास आता 16.89 च्या आसपास पोहोचलाय. त्यामुळे बॅटिंग मधून तुम्हाला दमखम दाखवावी लागेल. जबाबदाऱ्या वाढलेत. हा फुलटॉस होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडूला गॅपमध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न राहिला परंतु चांगली फिल्डिंग. पहिल्या अटेम्प्टमध्ये बॉल जरूर निसटला परंतु चौकार तिथे जरूर वाचवण्यामध्ये यश मिळालंय. बऱ्याच क्रिया घडल्यात तिथे. थोडासा बॉल हातातून निसटला. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झालं. हॅलो तर मोतीराम भोईर आपण या व्यासपीठावरती आणि सचिन नाईक आपला इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर यावा दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावा आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. धावसंख्येचा एकंदरीत टोटल या दोनच्या मदतीने 1/3. सुरुवात थोडीशी शांत संत झाली आहे परंतु शांतता भंग करावी लागेल फलंदाजीतून. आणखीन एक फुलटॉस परंतु यावेळेस सोडला नाहीये. चुकीचा बॉल आणि त्याला पाठवले योग्य ठिकाणावर. बॉल सारा डीप मध्ये स्क्वेअर लेगला आलेला हा षटकार. प्रशांत गांगुर्डे याचा खूप चांगला फटका बघायला मिळाला ज्याची खरंच गरज होती. कारण सुरुवातीला आक्रमण झालं तर पुढे येणारे बॉल अंतिम एंडिंग मध्ये थोडंसं चेसिंग इझी बनू शकतो आणि या उद्देशाने केलेली ही फलंदाजी. दोन्ही टीम जिद्दी आहेत. चिकाटी भरपूर या दोन्ही टीम मध्ये. टेनिस क्रिकेटच्या पटलावर खेळत असताना आदराच्या जरूर गाजवले परंतु आज नटराज चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. इथे षटकाराला बॉल फार दूर गेले. प्रेक्षकांना विनंती असेल बॉल जर सापडला असेल तर पूर्वापर्यंत नवीन बॉलचे पंच आता मागणी करतायत. सिक्सर सुप्रीमो या बॉलचा वापर करण्यात आले कारण भव्य दिव्य क्रीडांगण भरपूर मोठी परिसीमा या मैदानाची आपण बघतो. इथे षटकार ठोकण्यासाठी तुमच्यामध्ये ताकद असली पाहिजे. आणि लगेच बघा जॉन्टिंग ऍक्टिव्ह आहेत. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं भरपूर लक्ष आहे. आज त्यांनी स्पेशली लकी ड्रॉ मध्ये भरपूर लक्ष केंद्रित केलं. प्रत्येक एकाच लकी प्रेक्षकाला एकच त्यांना चिठ्ठी कशी देता येईल याकडे त्यांनी फोकस केला आणि इथे षटकार आला मागील बॉलवर. प्रशांत गांगुर्डे हा खेळाडू मैदानामध्ये आपलं स्थळ टिकवत असताना सुरुवातीला पहिली विकेट जरूर गमावली परंतु जे रेकॉर्ड रन रेट आहे त्यानुसार चालायचंय. अगदी बघितलं सुरुवातीला जवळपास 15.5 ते 16च्या आसपास चालायचंय आणि अशा परिस्थितीमध्ये अगदी विकेट गमावले. तर सुरुवातीला अगदी बघितलं आपण तर 4 बॉलमध्ये थोडंसं शांत होतं आणि तदनंतर केलेले आक्रमण आणि मैदानामध्ये करिश्ला देखील बघू शकता काय दमदार कामगिरी केली होती. स्वर्गीय विष्णू ठाकूर स्मृती चषकामध्ये करिश मात्रे हे नाव मात्र गाजलं होतं. आता डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना ब्लॅक स्क्रीनला टच करत असताना ठोकलाय लगातार 2 बॉल 2 6. तर थँक्यू डीजे. इथे आपण सन्मान करूया. मी नवनाथ म्हात्रे साहेबांना या ठिकाणी NRG कंपनी आणि GB कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा रायगड जिल्हा सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला होंडा शाईन बाईक प्लेअर ऑफ द सिरीज साठी देण्यात आली आहे. राजेशबाई म्हात्रे उपसरपंच यांच्या वतीने देण्यात आली आहे. ते सुप्रसिद्ध उद्योजक नवनाथ म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते सचिन नाईक यांचा शुभ सन्मान. एक आदर्श गुणवान कॅप्टन कूल 1 टीम 1 ड्रीम मच्छिंद्र स्मृती ताराबे संघाचा. त्याच्यानंतर आपण सन्मान करूया स्वर्गीय रतनबुवा स्पर्धेमध्ये जेव्हा 15 बॉल 4 धाव्यांची गरज असताना ठोकलेला नेहमीच ना दांडाना शेंडा डायरेक्ट बुंदा आपण त्यांचा पाहतो पण त्यांनी पुढे सरसवून मारलेला षटकार म्हणजे देसाईच्या मैदानावर पण एकदा विक्रम केला होता. त्यावेळी होतो आम्ही पण त्यावेळी. म्हणजे वेळ आली तर फलंदाजी करण्याची क्षमता हेच त्यांनी दाखवून दिला. मोतीराम भोईर वाकलन सिनियर खेळाडू यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल. मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन येथे मोतीराम भोईर यांचा सन्मान. धन्यवाद. चेस करत असताना रेकॉर्ड रन रेट भरपूर मायने राखते. याला भरपूर महत्व दिलं जातं आणि या 15 धावा पहिल्या ओव्हरमध्ये वसूल केलेत. वेदांत पाटील पहिल्या सुरुवातीच्या 4 बॉलमध्ये भरपूर चांगला सिद्ध झाला परंतु तदनंतर फलंदाजानं कोणती दया क्षमा शांती दाखवली नाही. कारण म्हणतात ना क्रिकेट खेळामध्ये जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा साम दाम दंडभेद या गोष्टींचा तुम्हाला वापर करावा लागतो आणि त्याचा वापर सध्या मैदानामध्ये झाले. 2 षटकार ठोकले खेळाडू. अगदी बघितलं मैदानामध्ये ते प्रशांत गांगुर्डे आणि वन डाऊनची भूमिका महत्वाची राहिली आहे. या टेनिस विश्वामध्ये भले आंतरराष्ट्रीय क्रिकेट असू द्या लेदर क्रिकेट असू द्या टेनिस बॉलचं क्रिकेट असू द्या
आणि ती भूमिका निभावली आहे. करिश मात्रे अजूनही मैदानामध्ये आणि थोड्याच वेळा शैलेश भाई यांचा वेगळा अंदाज आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. आज थोडेसे शांत आहेत कारण त्याला उपवास आहे, आज उपवास सुटला. चला सेकंड ओव्हर सेकंड पॉवर प्ले सुरुवात झाले. लॉंग रनअप पहिलाच बॉल पाण्यात सूप करण्याचा प्रयत्न थोडंसं हलकीशी अपील तिथे झाली, परंतु पंचांची दृष्टिकोन महत्वाचा असतो. संपूर्ण नजरेचा खेळ आहे. पंचांच्या दृष्टिकोनातून अभ्यास तेवढा महत्वाचा असतो. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये भरपूर रूल्स अँड रेग्युलेशन्स सर्व आंतरराष्ट्रीय नियम आता सध्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फॉलो केले जातात. त्यामुळे वारंवार बदल होणारे नियम त्याचा फॉलो करणं महत्वाचं असतं. आणि मागील बॉल डॉट बॉल फेकला, यश आलाय. आणि हा लोअर फुलटॉस बॉल थोडंसं हवेमध्ये टॉस केला, परंतु जेव्हा अगदी सायके एंडकडे बॉल डिलिव्हर होईल तेव्हा थोडंसं लो करत होता, बॉल डीप करत होता आणि त्याचा फायदा उचलू शकले नाही आहेत करेश. बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने टॉस केला होता बॉल. एखादा स्पिनर ज्या पद्धतीने बॉल हाताळतो, हवेमध्ये थोडंसं टॉस करतो, थोडंसं एअर फ्लो करण्याचा प्रयत्न तो करतो, तशाच पद्धतीचा काय हा बॉल. वेगवान बॉल, व्हेरिएशन्स बघा मिळेल यशकडून, परंतु हा फटका मिस टायमिंग, थोडंसं फील्डर डाऊन द बॉल. दोन खेळाडू तिथे होते, थोडंसं तालमेल बिघडलं होतं, परंतु फायनली कॅच टिपली आहे. धक्का क्रमांक 2 भादवड टीमचा. आणखीन एक महत्वाचा खेळाडू बॅक टू द पव्हिलियन. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. कैलास राणा, शिवचंद्र मौले, फणींद्र माथा, मुकुंट झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझविन शंभू मज कोण तारी. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मैदानामध्ये थोडंसं फोकस करूया. 15 या धावसंख्या फरकावर 2 विकेट गमावले भादवड टीमनं. करिशकडून भरपूर अपेक्षा होत्या टीमला, परंतु या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये करिश बॅट इतकं काही बोलले नाही. आणि नवीन खेळाडूंनी बॅट्समन मैदानामध्ये मुकेश मते हा बॅटिंगसाठी दाखल झालाय. यशला विकेट मिळाले. मागे 2 बॉलचं प्रेशर, मागे 2 बॉलचा दबाव हा संपूर्ण जाणवला. एक मिस टायमिंग स्ट्रोक तिथे खेळ. आणि म्हणून तर म्हटलं जातं ना, क्रिकेट खेळामध्ये डॉट बॉल खेळ तुमच्यासाठी, तुमच्या फलंदाजीसाठी हे घातक, तुमच्या टीमसाठी घातक असतं. जसं आयुष्य जगत असताना बिना गरजेच्या मेडिसिन्स घेणं तुमच्यासाठी घातक ठरतं, तसं डॉट बॉल या खेळामध्ये फार घातक ठरतात. आणि ते संपूर्ण बघायला मिळालं, परंतु लढावं लागणार आहे. मिडल ऑर्डरमध्ये जबाबदारी वाढलेत या मॅचच्या. ड्राईव्ह केला, बॉल ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल सारा डीप मध्ये मिड विकेटचा फिल्डर झपाट्याने बॉलवर पोहोचलाय. फायनली आणि बघा थ्रो बघा किती चांगला थ्रो, ऑन द स्टंप थ्रो. तो देखील साईड एंड कडे बॉल लाईन वरून गुड फिल्डिंग क्षेत्ररक्षक होते तिथे आदित्य बोईर. हे महत्वाचं राहतं. गोलंदाजीचा पाठबल, त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढवायचा असेल तर फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला सुधारावा लागतो. आणि ते बघा मिळालं आतापर्यंत. वाईड यॉर्कर निवडले आहेत यावेळेस. आणखीन एक चांगला बॉल वेदांत, माफ करा यश, चांगली कामगिरी करत असताना पहिलं वेदांतचं षटक. आणि अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून एक पाऊल पुढे यश सध्या यशस्वी गोलंदाजी करत असताना अगदी 5 बॉल त्यांनी फेकले, फक्त 1 रन खर्च केले, 1 विकेट घेतले. इफेक्टिव्ह राहिली ही बॉलिंग परफॉर्मन्स. आक्रमण झालं या बॉलवर, बॉल चालय जमिनी समांतर डीप काऊ कॉर्नरला. फिल्डर आहेत पाठीमागे, लगेच क्विक थ्रो. कारण सेकंड कशी वाचवली जाईल याचा प्रयत्न. हे षटक फायनली संपलंय. सेकंड पॉवर प्ले मध्ये फक्त 2 रन खर्च झालेत या ओव्हरमध्ये. यशच्या माध्यमातून 1 विकेट. 2 ओव्हर संपलेत, रन फलकावर धावा आहेत. सुदर्शन आम्हाला माहिती देत आहेत की धावा झाले टोटल 17. आता 18 बॉल आणि 60 धावांची गरज.
शॉन पथकाला बाहेर घ्या, कारण काल एक बॉल शॉन पथकाला लागला होता, तिथे सिंगलच्या जागी डबल आली होती. असं काय व्हायला नको. काल मी म्हटलं होतं की रोजची त्यांची जागा आहे, आपण उसने आहोत, त्याच्यामुळे त्यांना मैदानामध्ये पाठवणं सध्या आपल्यासाठी गरजेचं आहे. वेदांतवर पुन्हा एकदा ही जबाबदारी स्वीकारली. पॉवर प्लेचं त्याचं षटक 15 धावांचं आलं होतं, परंतु टीमनं पुन्हा एकदा वेदांतवर विश्वास दाखवलाय. वेदांत पाटील 17 वर्षाचा संघ, 18 बॉलमध्ये 60 रन पाहिजेत. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 20 वर आले. पंच सांगतात इट इज अ वाईड. अव्वांतर रन या चेंडूगणित जोडली जाईल, त्यामुळे किमान 3 षटकार 6 चेंडूमध्ये हवेत. प्रत्येकी 6 बॉलमध्ये 3 षटकांची गरज भासेल. हे मोठं रन रेट चेस करत असताना भातभर टीमला सध्या प्रशांतला ते काम करावं लागेल, त्याने आतापर्यंत केलंय. 18 धावा ऑन बोर्डवर, त्यापैकी 15 धावा एकट्या प्रशांतच्या बघा मिळालेत. कोदून काढला, बॉलला उडवलाय 20 मध्ये समोर. क्रिकेटमध्ये सगळ्यात सुरक्षित फटका, अगदी डाऊन द ग्राउंड, एक टप्पा चौकार. इथे धावसंख्येला उंची मिळते 22. 22 पर्यंतचा प्रवास 2 गड्यांच्या मोबदल्यानं. स्वागत, वेलकम फॉर वेदांत पाटीलचं. यावेळेस लेन चेंज केली, राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी इथं रिलीज केलेला हा बॉल. थोडंसं समोर खेळाचं पुन्हा एकदा याही बॉलवर तोच प्रयत्न होता. डॉट बॉल, जेवढे डॉट बॉल येते भातभर टीमला बॅकफुटला करण्याचं ते काम करतील. षटकार चौकारांची आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल, आणि त्याचीच सध्या नितांत गरज आहे या मॅच मध्ये. वेगवान बॉल पुन्हा एकदा सुरक्षित हाताळलं जातं विकेट किपर कडून. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सध्या परेशला आपण बघतो, आणि खूप चांगली विकेट किपरिंग आतापर्यंत त्यांनी निभावली. 15 बॉलमध्ये अजूनही 55 धावांची आवश्यकता उर्वरित आहे या मॅच मध्ये, त्यामुळे तुम्हाला हवाई फायर जरूर करावे लागतील. ड्राईव्ह केला बॉल, पुन्हा एकदा बॉल चालला डीप मध्ये. मिड विकेटचा फिल्डर वेगाने बॉलवर आले. पहिली सिंगल थोडीशी स्लोली घेतली. आता विश्वास दाखवला जातात सध्या मुकेश मते आणि प्रशांत या 2 खेळाडूंना, आणि मिडल ऑर्डर मध्ये ते तुम्हाला करावं लागेल. थोडीशी परिस्थिती बिकट आहे, परंतु म्हणतात ना, जेवढी परिस्थिती बिकट तेवढा शिवरायांचा मावला तिखट, आणि तो मैदानामध्ये तिखट कामगिरी फलंदाजीतून करावी लागेल. परिस्थितीशी 2 हात करावे लागतील, आणि थोडासा ओरपिच होता परंतु चकलाय फलंदाज. आणखीन एक चांगला बॉल. वेदांत पाटीलची स्तुती व्हायला हवी. पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन खर्च केले तर पॉवर प्ले मध्ये, आणि तदनंतर काय बॉलिंग साकारली या सेकंड. त्याचं दुसरं स्पे वैयक्तिक, त्याचं दुसरं सांघिक, तिसरं षटकामध्ये फलंदाजी थोडीशी कमकुवत सिद्ध होते. नितांत गरज आहे मोठ्या फटक्यांची. बॉडीचा वेध घेत असताना बॉडीवर आदळला हा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. रिस्की रन होती, परंतु रिस्क घ्यावी लागते. पंच सांगतात आम्हाला लेग्स बायज च्या स्वरूपाने रन येईल, आणि बघता बघता अगदी मैदानामध्ये 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 बॉलमध्ये फक्त 24 धावा करू शकलाय भातभर संघ. 12 बॉल आणि 53 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. श्रीकांतला आपण बघतो अडीचशे इथे रसायनिक खूप चांगली साथ करतात त्याने आम्हाला दिली. 12 बॉलमध्ये 53 धावा पाहिजेत विजयासाठी. आता आक्रमणच तुमचा बचावात्मक पवित्रा ठरू शकतो या मॅच मध्ये, त्यामुळे तुम्हाला आक्रमण करावं लागेल. आता फक्त आक्रमणच तुम्हाला वाचू शकतो, आणि आता मॅच थोडी डोईसर झाली. समोर खेळा लॉफ्ट ड्राईव्ह, पाठीमागे फील्ड आहे, बॉल थांबले, गुड फिल्डिंग. या क्षणाला हेच हवाई फिल्डिंग करत असताना अगदी टीमला, आणि ते करतायत. लॉंग ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग बघा मिळाली. चौकार तिथे वाचवलाय,
कारण टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा हवेमध्ये टॉस झाला होता, पण तो फिल्डिंग बघा किती चांगली सुंदर फिल्डिंगचा नजराना पेश करत असताना सध्या मोनिश पाटील बॉलिंग ट्रॅकवर एक चांगला गोलंदाज आम्ही बघितले या अनेक स्पर्धेमध्ये. या खेळाडूला रनवेमध्ये थोडंसं अडथळा, पुन्हा एकदा सेकंड बॉलमध्ये ते सज्ज होत आहेत. मॅच कठीण होत चालली. 11 बॉलमध्ये 52 पाहिजेत. षटकार चौकारांना डील झाली तर सामन्याचं भवितव्य चित्र बदललं जाऊ शकतो. या ओव्हरमध्ये कमीत कमी 26 रन पाहिजेत. आणि यावेळेस अगदी बघितलं बॉल अगदी यष्टांवर जाऊन धडकला आणि मोनिश पाटीलच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज बाद. रक्षर भूषण भाई थोड्या वेळात अगोदर आमच्या सोबत होते. त्यांनी के ट्रॉफीची आम्हाला आठवण करून दिली. त्यांनी सांगितलं प्रवीण गायकर अगदी छोटे होते तेव्हा ते समालोचनाला सुरुवात केली होती आणि तेव्हा आम्ही 3,33,333 रुपयाची पहिली ट्रॉफी जिंकली होती आणि ते काही आठवणी त्याला मला नक्कीच करून दिले. नाही आता छटा मोतीराम भोईरने देखील सांगितलं होतं की भूषण एक तडाखेबंद फलंदाज आहे, त्याची शैली त्याने गाजवले आणि आजही तो दमदार फलंदाजी करण्याची नेहमीच पसंती करतो. लवकरच 40+ मध्ये एंटर करतायत आणि पहिला प्रश्न तोच माझा त्यांना होता की 40+ मध्ये पुन्हा एकदा नो कॉम्प्रो. स्वीप शॉटचा बेताज भाषेला कांचे वैभव 40+ असू द्या नाबा ऑलरेडी नो कॉम्प्रो. हा आज 1-2 वर्षांना 20 वर्ष इथे गेले, कित्येक वर्षाचा इतिहास आहे. चला मॅच मध्ये आपण जाऊया. 1982 साली स्टार क्रिकेटची स्थापना झाली, तिथून ही परंपरा. क्या बात आहे. हा वारसा चालवलाय त्यांनी. मागे बॉल षटकार आला होता आणि पंच आता थोडे आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉलचा त्याने आम्हाला इशारा केलाय. अतिरिक्त रन षटकारानंतर हा व्हाईट बॉल आलाय. रुचिर मात्र आमच्यासोबत नक्कीच जॉईन अनेक स्पर्धेमध्ये ते असतात आणि खूप चांगलं चालू आहे सध्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. संपूर्ण आमची मॅनेजमेंट टीम नटराज आणि खूप चांगली काम इथे दिशा देण्याचं काम केलं. फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट दूर वळून आले. चला सुदैव किंवा बॉल बॉडीवर जाऊन धडकला. खरं तर झेलवर येण्याचा प्रयत्न होता आणि तिथे तीच सांगतात फिल्डर की या क्षणाला तुम्हाला बाउंड्री अडकवणं महत्वाचं आहे, ती वाचवणं महत्वाचं आणि ते तिथे झालंय. चेंडू आणि धावामधील अंतर सुदर्शन आम्हाला माहिती देतात. 8 बॉलमध्ये अजूनही 43 रन करायचे. कठीण परिस्थिती विरुद्ध तुम्हाला 2 हात करायचे असतात. परिस्थिती सध्या फार बिकट झाली अगदी बाद बॅटिंगच्या दृष्टिकोनातून. आणि हे भूषण मात्र देखील मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळतात. एक टप्पा बॉल चालला डीप मिड विकेट सीमारेषा पलीकडे चौकार. टर्निंग पॉइंट ओव्हरच्या यश 2 धावांचा षटक, तदनंतर वेदांचं 6 धावांचा षटक, ते खरं टर्निंग पॉइंट राहिले. परंतु मॅच 7 बॉलमध्ये 39 वर आले. या बॉलवर हिट येणं गरजेचं होतं तर मॅच बाकी राहिली असती. परंतु जर त्याला स्थानच दिलं जात नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये, एकच रन या बॉलवर कंप्लीट. हे षटक देखील एक षटकार येऊन मोनिश पाटीलचं राहिले अवघ्या 15 धावांचं. त्यामुळे अंतिमचे 6 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजेत 38. 2 रन झालेत मैदानामध्ये. पंचही सांगतात चला प्लीज, कारण जो वेळ आपला सुरुवातीला गेलाय तो आता आपल्याला रिकव्हर करायचा. रात्रीचे ठीक 12:33 झालीत. नम्र विनंती, कारण विनंती करणं आमचं काम आहे, आम्ही ते टेंबलीला करतो. आपण लगेच रिॲक्शन मध्ये या. 7 बॉलमध्ये अगदी बघितलं आपण 39 पाहिजे होते. आता 6 बॉलमध्ये 37 वर 6 चेंडू 37. करण वडवी गावठाण, खरं तर यानं हा विक्रम केला होता तेजस मात्र यांच्या स्पर्धेमध्ये. ते मैदान होतं पिल्ले कॉलेजचं.
परंतु ते मैदान आणि हे मैदान बाउंड्री लाईन परिसीमा याचा उल्लेख केला, याची तुलना केली, यामध्ये भरपूर अंतर आहे. सुदर्शन 6 मध्ये 37 करणे ते भरपूर कठीण आणि जर झालं ना तर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नाव डायमंड गोल्ड मध्ये अगदी लिहिलं जाईल. पहिलाच बॉल हवेमध्ये फ्लाय केला, बॉल चला डीप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम क्षणामध्ये देखील मॅच सोडायला तयार नाही आहे. पहिल्याच बॉलवर ठोकला षटकार. बेरकावून द्यावा लागेल, परंतु त्यामध्ये देखील एक मोठ्या प्रत्येक बॉलवर प्रतीक्षा. याही बॉलला ठोकलाय, हाही बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉल 2 षटकार ठोकलाय. मुकेश मतेचा कॉन्फिडन्स लेवल वाढलाय. सामना येऊन थांबेल 4 मध्ये 25. कॅल्क्युलेशन्स आहे. 4 बॉल मध्ये 25 रन पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग आहे. जरी अजून 4 बॉल मध्ये 4 आले असले तरी 1 धावेचा बेनिफिट टेंबिवलीकडे आहे. परंतु चर्चा सध्या होते, कारण चर्चा ही सुरू असताना कानमंत्र हेच देत असताना सुदर्शन यापेक्षा दुसरं कानमंत्र नसेल की येणाऱ्या 4 बॉल मध्ये एकच बॉल चांगला फेकायचा आहे. परंतु मुकेश मते 5 बॉल मध्ये वैयक्तिक तो 14 वर पोहोचलाय. 2 बॉल 2 षटकार त्याने ठोकलेत. विचार करा, सुदर्शन सेकंड ओव्हर मध्ये 1 षटकार, थर्ड ओव्हर मध्ये 1 षटकार आला असता तर परिस्थिती बिकट असते. परंतु जर तर नाहीच नसतान 4 मध्ये 25. मुकेश देखील जाता जाता मुकेश मते या मॅचचा रिझल्ट काय आहे हे आपल्याला माहिती नाहीये, परंतु बघायचं आहे. 4-25 अजून एकदा उडवण्याचा प्रयत्न, परंतु हाच तो बॉल होता जो निर्णायक राहील आणि विकेट घेतले मंदार. गोराट करणं मुकेश मतेच्या खेळीचा अंत. घेऊन आलासी काय घेऊन जाणार आहे. ज्या पद्धतीनं नटराज आणि संपूर्ण मॅनेजमेंट मध्ये जे युनिटी पॉवर बघायला मिळाली ना, या स्पर्धेला त्यांनी सक्सेसफुल केलंय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आता योगेश दरे दाखल होत आहेत. 3 बॉल मध्ये 25 पाहिजेत. चित्र काया पालट सुरुवातीला केलेलं आक्रमण, पहिल्या सत्रामध्ये आलेले धावा, अगदी सुदर्शन लेखनीच्या साह्यानं खूप चांगली माहिती त्याने आम्हाला दिली. खरं तर जे पहिलं षटक 20 धावांचं आणि अंतिम षटक 20 धावांचं, ज्या 2 ओव्हरमध्ये 40 रन आले होत्या त्याच महत्वपूर्ण राहिले. 2 ओव्हरमध्ये 40 आणि 3 ओव्हरमध्ये 36 हे भरपूर डिफरंट आहे. 3-25 योगेश चांगला बॉल राहिला. हा योगेश तरी डॉट बॉल इथे आलाय. 2 बॉल आणि 25 कारण आता राहिलेत फक्त फॉर्मॅलिटीज. नेक्स्ट बिग बॅटल आणि हा फटका हवाई फायर बॉल चालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. शांतला आपण बघितलं तर 10 बॉलमध्ये त्याने 20 केलं होत्या. 200चा स्ट्राईक रेट, अगदी 77 धावांचं आव्हान असताना ते इतकंही महत्वाचं राहिलं नाही. 7 मध्ये 14 केलं होतं मुकेश मतेनं. करिश मात्रेचे आज बॅट चालले नाही, जो
एक लेजंड खेळाडू खरं तर म्हणेन मी. भरपूर वर्ष यंग टॅलेंट हा खेळाडू कित्येक वर्ष हेच तर करत आलाय, परंतु आज ते काम त्याला जमलं नाही. याही बॉलवर आक्रमण आणि तिथे प्रयत्न जरूर झाले आणि बॉल झालाय. पंच आम्हाला सांगतात की अंतिम बॉलवर आलाय हा षटकार. त्यामुळं जवळपास अगदी बघितलं ना तर 12 धावानं 13 धावानं खरं तरी मॅच जिंकले टेंबिवलीनं. त्यांचं हार्दिक अभिनंदन. तर चला लगेचच लाईनअप करून मैदानातून बाहेर या टेंबिवली संघ मीत अँड बाप्पा मोर्या 11 टेंबिवली संघ लाईनअप करून मैदानात जा. ते म्हणजेच भूमी 11 भादवड क्रिकेट संघ. तर धारावी संघ सचिन टॉस विनिंग कॅप्टन. लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 5 ओव्हरची मॅच क्षेत्ररक्षण आपण